नमस्कार मंडळी, मी ज्योती भांगरे. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. तर आज स्वातंत्र्य दिन आहे, तर माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं माझ्या यूट्यूब फॅमिलीला स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम खास आहे, कारण आज नाही मी रेसिपी टाकणारे दाखवणारे किंवा डान्स व्हिडिओ नाही किंवा काहीच नाही. झाडू पोछा हे आपलं रोजचं काम आहे, ते मी काहीच दाखवणार नाही. आज आम्ही मस्त बाहेर जाणार आहे, खाणार पिणार शॉपिंग करणार, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी जे पण दिवसभरात करेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. तर हा व्हिडिओ ना 15 ऑगस्टच्या दिवशीचा आहे, जे की मला अपलोड करायला उशीर झाला. तर मी ना हे तुम्हाला रस्ता दाखवत होती. तर नाशिकमध्ये गल्लीबोळातले रस्ते एवढे खराब झाले की विचारूच नका, भीती वाटतं डायरेक्ट चालायला रस्त्याने. तर इथं आम्ही पैसे काढले ATMमधनं आणि डीमार्टमध्ये आलो. तर डीमार्टमध्ये ना मला म्हणजे टी शर्ट बघायचा होता, त्यासाठी आलो होतो. तर ते टी शर्ट जे आहे ते बाजूलाच राहिलं आणि माझी वेगळीच शॉपिंग चालू झाली. तर मलाही ना थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हटलं आलीच आहे तर चला थोडंसं घेऊन घेते ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या. तर साबणी वगैरे घेतल्या आणि पोहे वगैरे बेसन ते घेतलं. त्याच्यानंतर मग इथं टी शर्ट बघायला घेतलं मी. तर आहे ना म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी ना मी रात्रीचं गेली होती मार्केटमध्ये, पण मला काही पाहिजे तसा टी शर्ट भेटला नाही. नुसतं ते कुर्त्याच दिसत होत्या, पण मला ते नको होते म्हणून मग इथं आली मी. तर मला पाहिजे तसं भेटलं पण. आणि नंतर मग इथं बिलिंगसाठी एवढी मोठी लाईन होती. त्याच्यानंतर आमचं बिल झालं आणि आम्ही निघालो घरी. तर घरी येताना खूप भूक लागली होती. म्हटलं चला काहीतरी बाहेर खाऊया असं. तर आम्हाला खायची होती मिसळ. तर मग आम्ही बघत बघत चाललो होतो मिसळ कुठे म्हणजे हॉटेल दिसलं तर. पण बरेचसे हॉटेल जे आहेत ते बंद होते 15 ऑगस्टमुळे. मग एका ठिकाणी दिसलं, मग तिथं घुसून गेलो हॉटेलमध्ये. मग नंतर इथं मस्त मिसळ ऑर्डर केली. म्हटलं चला टेस्ट करूया कशी आहे असं, कारण पहिले कधी इथं खाल्ली नव्हती. पण मग काय नाही म्हणजे टेस्टला ठीकठाक होती, एवढी पण वाईट नव्हती. नंतर पेटपूजा केल्यानंतर मग मस्त घरी आलो आम्ही. आणि मग आहे ना सगळं जे सामान होतं ते चेक केलं मी, म्हणजे कितीला पडलं आहे वगैरे असं. तर काहीतरी 1200 रुपये काहीतरी बिल झालं होतं सगळं. तर मी फक्त टी शर्ट घ्यायला गेली होती, तर एवढं सगळं सामान घेऊन आली. पण मग ठीक आहे, ते ज्या लागणाऱ्या वस्तू तेच घेतल्या होत्या मी. मग नंतर संध्याकाळी माझा भाऊ आणि भाऊजाई आली होती घरी. तर त्यांनी पार्सल आणलं होतं सोयाबीन चिली. तर मस्त गरम गरम होती, म्हटलं चला पटकन खाऊन घेऊया असं. मग सगळ्यांना प्लेटमध्ये काढून दिली मी आणि मस्त चटणी वगैरे टाकून मस्त सगळ्यांना दिली. आणि नंतर मग आम्ही पण घेतली दोघींनी आणि मस्त सोयाबीन चिली जी आहे ती एन्जॉय केली. त्याच्यानंतर यांनी अशी काहीतरी रिॲक्शन दिली, त्यांना पण खूप आवडली होती. मग नंतर आहे ना संध्याकाळी जे आहे खूप पाऊस झाला होता. मग चहा घेतला, बनवायला घेतला चहा वगैरे बनवून. मग म्हणजे आम्ही तर काही चहा एवढा घेत नाही, फक्त कोणी असं पाहुणे वगैरे आल्यावर तरच चहा होतो, नाही तर आम्ही दोघंही जास्त नाही चहा पित. मग नंतर मग आम्ही मस्त चहा वगैरे पिला आणि यांनी ना काहीतरी पसारा काढून ठेवला होता, काहीतरी डेकोरेशनचं चालू होतं त्यांचं. नंतर संध्याकाळी मग जेवण करायला घेतलं, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं पटकन जेवण करून घेऊया, म्हणजे भांडे वगैरे आवरायला मी मोकळी. नंतर हास्यजत्रा बघत बघत मस्त रात्रीचं जेवण केलं. आणि मग इथं माझी तयारी चालली होती. तर तयारी याच्यासाठी चालली होती की आम्हाला आहे ना मूवी बघायला जायचं होतं, जो 15 ऑगस्टच्या दिवशी रिलीज होणार होता, वार 2 म्हणून. तर मग हा ऋतिक रोशनचा. मग आम्ही इथं मस्त तयारी करायला घेतली. आम्ही म्हणजे मी एकटीनेच तयारी करायला घेतली, बाकीच्यांना खूप झोप लागली होती, कारण शोज खूप उशिरा होता ना, 11 वाजेचा होता. त्यामुळे ते खूप कंटाळून गेले होते. मग नंतर मग मी मस्त तयारी केली आणि मग यांच्यासाठी सगळ्यांना चहा केला, कारण म्हटलं चहा पिऊन यांच्या झोपा तरी उडतील म्हणून मग सगळ्यांसाठी चहा केला. आणि मग मस्त सगळ्यांना चहा वगैरे देऊन मी पण थोडासा चहा पिला, कारण म्हटलं झोप नको लागायला म्हणून. मग नंतर चहा वगैरे पिऊन झाला तर काहीतरी 10 वाजले होते. मग म्हटलं चला आता निघूया, कारण लांब जायचं होतं. मग म्हटलं पटकन जाऊया असं. तर तिकीट जे आहे ते मी काहीतरी 2-3 दिवस आधीच काढलं होतं. म्हटलं टायमावर भेटतं नाही भेटत असं म्हणून. तर मग इथं मस्त आम्ही तयारी करून निघालो. तर यांनी बघा स्वेटर वगैरे घालून निघाले, ते जसं काही कीर्तनालाच चालले ते नंतर मग आम्ही पण निघालो आणि मस्त खाली गेलो पार्किंगमध्ये. आणि मग सगळ्यांनी गाड्या काढल्या. तर हे दोघं, माझा भाऊ, माझे मिस्टर आणि माझी भाऊजाई आणि मी, असं आम्ही 5 जणं
निघालो होतो. तर खूप पाऊस पडून गेला होता आणि रिमझिम तेवढं चालूच होता. पण म्हटलं ठीक आहे चला पटकन जाऊ निघून. तर हे कुत्रे जे आहेत ना ते जिथं ना तिथं मला दिसतातच. त्याच्यानंतर मग इथं आलो आणि आम्हाला जो पिक्चर बघायचा होता ना वार 2 त्याचं पोस्टर आम्ही शोधत होतो, पण तिथं काही नव्हतं लावलेला. ते मध्ये होतं वाटतं. मग नंतर आमचं तिकीट वगैरे चेक झालं इथे आणि फायनली आम्ही जे आहे इथं थिएटरमध्ये जे आहे आम्ही पोहोचलो. अशा प्रकारे मूवी चालू झाला होता. मग इंटरवलनंतर आहे ना आम्ही थोडेसे फोटो जे आहे ते क्लिक केले आणि मग नंतर मग परत पिक्चर स्टार्ट झाला. तर अशा प्रकारे पिक्चर संपला होता आणि आम्ही निघालो होतो घरी. तर ठीक होता पिक्चर, कारण म्हणजे मला तरी आवडला. हे बाकीच्यांच्या चेहऱ्यावरून तर वाटत होतं यांना काही पिक्चर आवडला नाही, पण मला खूप आवडला. नंतर मग आम्ही घरी आलो तर 2-2:30 वाजले होते घरी यायला. मग हे ना खाली होते ते त्यांचीच वाट बघत होते, कारण चावी त्यांच्याकडे होती त्यामुळे. मग नंतर घरी आल्याच्यानंतर मस्त असं फ्रेश झाले मी. मग फ्रेश वगैरे होऊन हे बाकीच्यांनी अंथरुणे वगैरे टाकले होते आणि एवढा वेळ झाला होता तरी मोबाईलमध्ये बोटं घालत बसले होते. म्हटलं असू द्या मी घेते झोपून. मग इथं मस्त कपडे वगैरे चेंज करून वगैरे मस्त मी गेली झोपायला. बाय.